एवढ्या वर्ष आम्ही वारीला येतो, तुमच्यापाशी थांबतो, तुम्ही आम्हाला पुढं काढून देता आणि पुन्हा शेताकडे येता. वारीला येत नाही तुम्ही, पंढरीला येत नाही तुम्ही का? सावताबाबांनं वारकऱ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबांनो, माझी फार इच्छा आहे, जगाच्या मालकानं नेमून दिलेलं काम करताना जगाच्या मालकाला भेटावं आज माझ्याही मनामध्ये येते रे. पण आणि सावताबाबांनी एक वेळ पाहिलं, अरे कोण कशाला लागतंय? जगाच्या मालकाचा मी सेवा करतो ना व, सेवक हाय ना व, मी करतो की कीर्तन. आणि वारकरी पाहू लागले, ज्यांच्याकडे दर वर्षाला यावं, दर वक्ताला यावं, महाप्रसाद घ्यावा, रामराम करावा, नमस्कार करावं, पुढची वाट चालावी, आणि सावताबाबा म्हणतात मी करतो कीर्तन. आणि त्या संस्कारानं भरलेली जनाई खऱ्या अर्थानं सावताबाबांच्या घरामध्ये आली. पण पाहता पाहता दिवसामागून दिवस जाऊ लागले. जसे परसोबा आणि नांगिता आई आपल्या शेतामध्ये खऱ्या अर्थानं त्या पंढरीच्या परमात्म्याचं रूप पाहून खऱ्या अर्थानं त्या पंढरीच्या परमात्म्याची सेवा म्हणून शेती करत होते, त्याप्रमाणे जनाई आणि सावताबाबा हात आपल्या शेतीमध्ये खपू लागले, राबू लागले. जणू त्या जगाच्या मालकाची सेवा करतोय हा भाव सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये होता. आणि डोळे मिटले की जगाचा मालकही सावताबाबांच्या भेटीला येत होता. दिवसामागून दिवस जाऊ लागले. आता उतार वयाकडं खऱ्या अर्थानं परसोबा आणि नांगिता आई आता झुकले होते. ते आता खऱ्या अर्थानं ज्या झाडाला बहर येणार, एक दिवस त्याची पानगळतीही ठरलेली आहे. दिवसामागून दिवस जात होते. आजारपणानं नांगिताई त्रस्त झाल्या आणि एक दिवस सावताबाबाला जवळ घेतलं. डोक्यावरून आईनं हात फिरवला. लेकरू कितीही मोठं होऊ द्या, पण आईसाठी लेकरू लेकरूच असतं. खऱ्या अर्थानं थकलेल्या हातांनी, अनुभवाच्या सिद्धीनं पावन झालेल्या नांगिता आईच्या हातांनी सावताबाबाच्या डोईवर एक हात ठेवला आणि दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं आपली सून कसली मुलगीच होती ती जनाईच्या डोईवर हात ठेवला आणि सांगितलं, बाळांनो, खऱ्या अर्थानं आपला कुलचार म्हणजे तो पंढरीचा परमात्मा, त्याच्याकडं जायची गरज नाही, पण त्यानं दिलेलं, नेमून दिलेलं काम केलं, तो शेतात आल्याशिवाय राहत नाही. बाळांनो, खऱ्या अर्थानं ती काळी आईची सेवा पंढरीची सेवा म्हणून करा. दोन्हींच्या डोईवर हात ठेवला. अरे ब्रह्मांडाच्या धन्याचा अंश असणाऱ्या सावताबाबांच्या अंतकरणामध्ये त्या मातृत्वाचा शेवटचा प्रघात पाहिला आणि जणू आपलं मातृत्व आपल्यापासून दूर जातं ही भावना सावताबाबांच्या अंतकरणामध्ये आली. डोळ्यातला एक अश्रू नांगिता आईच्या हातावर कोसळला आणि खऱ्या अर्थानं त्या क्षणाला नांगिता आईने डोळे मिटले. ते डोळे मिटलेली अवस्था पाहिली. सावताबाबांच्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून आता अश्रूंची धारा लागली. जनाईची अवस्था यापेक्षा वेगळी काय होती, पण या लेकरांपाठोपाठ उभा असणारा मात्र तो धनी. कारण बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रीरामांसारखा, परशुरामांसारखा एक कनिष्ठ असणारा. खऱ्या अर्थानं जिच्या खऱ्या अर्थानं खांद्यावरती आपल्या प्रपंचाचा गाडा जिनं आनंदानं वाहिला, जिनं खऱ्या अर्थानं सप्तपदीच्या प्रत्येक पावलाचा अर्थ आपल्या अंतकरणामध्ये रुजवला, जिनं खऱ्या अर्थानं ओघळलेल्या प्रपंचाला सोनेरी किरणं दिली, ती जगण्याची सहचारीने आपली धर्मपत्नीने अखेरचे डोळे मिटले. हे चित्र परशुरामांनी पाहिलं आणि तो प्रवास त्यांना सहन झाला नाही. बसल्या खऱ्या अर्थानं उभ्या असणाऱ्या परशुरामांनी एक वेळ आपल्या लेकरांकडे पाहिलं. जनाईच्या आणि सावताबाबांच्या डोईवर हात ठेवला आणि जागेवर बसले. पण खऱ्या अर्थानं बसले कसले, तर नांगिता आईच्या बरोबर जणू काही त्यांचा स्वर्गाच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. सावताबाबांनी पाहिलं, एकीकडं आईचा विरह होता, त्या क्षणाला मागं पाहिलं तर परशुरामांनी अखेरचे डोळे मिटले होते. पित्याचाही विरह झाला होता. अरे एकाच वेळी मायेचा आधारवड असणाऱ्या मात्या पित्यांची चिता खऱ्या अर्थानं पेटली गेली. सावताबाबांच्या जीवनातली ही अवस्था काय असेल?
खऱ्या अर्थानं एकीकडं मातेचं प्रेत जळत होतं आणि दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं पित्याचंही प्रेत जळत होतं. अशा वेळेस खऱ्या अर्थानं पोरका झालेला भाव जगाच्या मालकाचा अंश असणाऱ्या सावताबाबांच्या अंतकरणामध्ये दाटला होता. खऱ्या अर्थानं त्या मातृत्वानं लगडलेली होती. ज्याने जगण्याचा अर्थ सांगितला, ज्यांनी प्रपंचातून परमार्थाचा अर्थ सांगितला, ज्यांनी खऱ्या अर्थानं काशीबा गुरुवांनी लिहिलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगाला जगण्याचा भाव सांगितला. खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याच्या अंशाला माहीत होतं चैतन्य खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये आहे, पण पुढचा प्रवास करण्यासाठी आत्म्याला पुढचं पाऊल टाकावंच लागतं. हे ज्यांना माहीत होतं त्यांच्याही डोळ्यातून मात्यापित्यांसाठी अश्रू निघाले आणि त्याच मात्यापित्यांच्या डोळ्यात आपल्यामुळं अश्रू येणार असतील तर संत शिरोमणी सावता महाराज आपल्याला आशीर्वाद देतील का, याचाही विचार मायबापड्यांनो केल्याशिवाय राहू नका. पण चैतन्याचा हा प्रवास साक्षात्काराच्या गंधानं अध्यात्माच्या मोहानं बहरलेला हा अध्यात्माचा प्रवास, जो कर्मानं बहरलेला, कर्मानं खऱ्या अर्थानं पंढरीच्या परमात्म्याचा अंश दाखवणारा प्रवास क्षणार्धामध्ये स्तब्ध झाला. अस्थि गंगेला अर्पण झाल्या आणि त्या हुंदक्यामधून पुन्हा एकदा पंढरीच्या नामाचा हुंदकार उभा ठाकला. आणि आता मात्र जनाई आणि संत सावतोबाबा पुन्हा आपल्या मळ्याकडे आले. मळ्यातली मोठ खऱ्या अर्थानं हाकू लागले. त्या कुही कुही मोठेच्या आवाजामधून जणू काही माझ्या आई माझा बाप हाक मारतो ही भावना अंतकणात निर्माण झाली आणि पंढरीच्या परमात्म्याच्या नामगजरामध्ये प्रवास सुरू झाला. 1.5 महिन्याचा काळ लोटला गेला. दुःखाची झळा अंतकरणामध्ये घेऊन जगाच्या मालकानं धन्यानं दिलेलं शेतातलं काम आता सावतोबा आणि जनाईंनी सुरू केलं. आषाढीची वारी जवळ आली होती. वारकरी खऱ्या अर्थानं खांद्यावर पताका घेऊन आता पंढरीच्या मार्गाने निघालेले होते. अरे टाळी वाजवावी, खऱ्या अर्थानं गुढी उभारावी आणि पंढरीची वाट चालावी. वाट हे चालावे पंढरीची, पंढरीची वाट हे चालावे पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची. थांब टाक. हा टाळे वाजवावी गुढी उभारावी, टाळे वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची. खऱ्या अर्थानं खांद्यावर पताकाची गुढी, हातामध्ये टाळ, खऱ्या अर्थानं गळ्यामध्ये असणारा मृदुंग आणि त्यामध्ये भक्ती नामाची ओढ वारकरी निघाले होते. अरणगाव आपणा सगळे खऱ्या अर्थानं अनेक वेळा आपण अरणगावला गेलेले आहात. बाबांच्या खऱ्या अर्थानं समाधीवर नतमस्तक झालेले आहात. खऱ्या अर्थानं वारीचा प्रवास होतो ना. अरणगावच्या मातीतून जाताना जगाचा मालक अरणगावच्या मातीमध्ये ज्यांना भेटायला आला त्या सावतोबांच्या चरणावर आपण लीन होतो आणि वारकऱ्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. तो असाच नाही, कारण खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा वारीचा प्रवास व्हायचा 7 कुळाची परंपरा खऱ्या अर्थानं वारकरी थांबायचे, सावताबाबांच्या मळ्यामध्ये विश्राम करायचे. तिथंच खऱ्या अर्थानं फलाहार महाप्रसाद व्हायचा, भजन खरं व्हायचं आणि पुढचा प्रवास सुरू व्हायचा. वारकऱ्यांचा महाप्रसाद झाला, हात धुतले आणि सगळे बांधावर आंब्याच्या झाडाखाली बसले. सावताबाबांच्या मुखातून खऱ्या अर्थानं अभंग खऱ्या अर्थानं शब्दरूपी निघत होते, पण तोपर्यंत आपला खऱ्या अर्थानं आपल्या जवळ कोण आहे याचा भाव खऱ्या अर्थानं कोणाला माहीत नव्हता. सावताबाबांकडे पाहिलं आणि वारकऱ्यातल्या एका वारकऱ्याने विचारलं, सावताबाबा वारीला यायचं म्हटलं की तुमच्याकडे यावंच लागतं आम्हाला. अरणगावच्या मातीत आल्याशिवाय सुख मिळत नाही आणि तुमच्या घरचा फलाहार महाप्रसाद घेतल्याशिवाय जेवण केल्यासारखंही वाटत नाही. पण आता मला प्रश्न पडतो दर वारी आलं की, आणि तो प्रश्न आज विचारावा वाटतो. सावता महाराजांनी शांतपणे पाहिलं, बाबा बोला की काय मनामध्ये. आणि तो वारकरी उत्तरला, सावता बाबा खरं बोलू, राग नाही यायचं आपण. सावता महाराज उत्तरले, राग कसला हो,
अहो वारकऱ्यावर करावं ते प्रेम. वारकऱ्याचा राग केला तो पंढरीचा आमचा मालक दुःखी नाही व्हायचा बरं. बोला की. आणि वारकऱ्याने विचारलं, बाबा खरं विचारू? अहो खऱ्या अर्थानं वारकरी आले की त्याला चहा पाणी गुळ पाणी दिल्याशिवाय, त्याला जेवू घातल्याशिवाय कधी पुढची वाट तुम्ही चालू देत नाही. एवढ्या वर्ष आम्ही वारीला येतो, तुमच्यापाशी थांबतो, तुम्ही आम्हाला पुढं काढून देता आणि पुन्हा शेताकडे येता. वारीला येत नाही तुम्ही, पंढरीला येत नाही तुम्ही का? सावताबाबांनं वारकऱ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबांनो माझी फार इच्छा आहे, जगाच्या मालकानं नेमून दिलेलं काम करताना जगाच्या मालकाला भेटावं आज माझ्याही मनामध्ये येते रे. आणि पणच्या पुढं काही बोलणार एवढ्यात दुसरा वारकरी उतरला, पण प्रपंचाचा गाडा सुटत नाही सावताबाबाला. एवढे शब्द ऐकले आणि सावताबाबांनी सांगितलं, तुम्ही म्हणाल तसं. अरे पण लक्षात घ्या बरं, जगाच्या मालकानं नेमून दिलेलं काम टाकून जगाच्या मालकाला भेटायला आलं. बरोबर दिसेल होय, योग्य वाटेल होय. अरे सावताबाबा लक्षात घ्या, अरे फक्त देवानं नेमून दिलेलं काम म्हणजे खऱ्या अर्थानं पंढरीच्या परमात्म्याची सेवा नाही. त्यासाठी नाम घ्यावं लागतं. नाम घेतलं आणि ते नाम अंतकरणी रुजलं, कारण जिथं नामसंकीर्तन तिथं परमात्म्याचा वास आहे. आणि एवढे शब्द ऐकले सावताबाबा म्हणले, म्हणजे नामसंकीर्तन जे तिथं नारायण आहे, मग इथंही नामसंकीर्तन करू की? आणि कोण करायचं कीर्तन? आणि सावताबाबांनी एक वेळ पाहिलं, अरे कोण कशाला लागतंय? जगाच्या मालकाचा मी सेवा करतो नव, सेवक हाय नव, मी करतो की कीर्तन? आणि वारकरी पाहू लागले, ज्यांच्याकडे दर वर्षाला यावं, दर वक्ताला यावं, महाप्रसाद घ्यावा, रामराम करावा, नमस्कार करावं, पुढची वाट चालावी, आणि सावताबाबा म्हणतात मी करतो कीर्तन. वारकरी जरा हसले, पण म्हणले खरंच तुम्ही कीर्तन करणार? सावताबाबा फक्त बोलून नाही थांबले, गळ्यात असताना पंचा कमरेला बांधला गेला आणि खऱ्या अर्थानं जणू काही ती काळी ढेकळं नारदाच्या गादीच्या रूपानं पंढरीच्या परमात्म्याला दिलेला तो आशीर्वाद होता. आणि खऱ्या अर्थानं कमरेला पंचा बांधला आणि सावतोबा उभे राहिले. अरे पुंडलिका वरदा हरीचा गजर झाला आणि खऱ्या अर्थानं सावता महाराजांच्या मुखामधून आता खऱ्या अर्थानं त्या नामाच्या महात्म्याचा प्रसाद बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या या अंतरी त्या अंतरी उतरू लागला. वारकरी तल्लीन झाले. आजपर्यंत कीर्तनं अनेक ऐकली होती, आजपर्यंत संवाद अनेक साधला होता, पण आज मात्र काही गोष्ट वेगळीच होती. कारण आजपर्यंत खऱ्या अर्थानं ऐकला तो कीर्तनकाराचा भाव पाठाचा होता आणि पाठांतराचा होता. वाक्य फार महत्त्वाचं आहे. आजपर्यंत नामाचा घोष ऐकला तो पाठाचा होता, पाठांतराचा होता, पण आजचा सावताबाबांच्या कीर्तनातला भाव मात्र या अंतरीचा त्या अंतरीपर्यंत डोळे खऱ्या अर्थानं बंद केल्यानंतर समोर दिसलेल्या त्या साजरी रूपाचा होता. ते कीर्तन सगळ्यांनी ऐकलं, भरून पावले आणि खऱ्या अर्थानं आता संत सावतोबा म्हणणारा समाज खऱ्या अर्थानं सावता महाराज म्हणून सावता महाराजांच्या पायावर डोकं टेकवलं आणि पताका खांद्यावर आल्या. पंढरीची वारी खऱ्या अर्थानं पुढं निघाली. पण वारी पुढं निघाली, पण गावामध्ये मात्र आता सगळीकडे चर्चा गेली. सावताबाबांनी कीर्तन केलं, सावताबाबा महाराज झाले आणि सावता महाराज म्हणून गावकरी आता एकत्र आले. आता जुन्या काळापासून आजही महाराज बऱ्याच गावात खऱ्या अर्थानं आपल्याकडे प्रथा आहे, गावामध्ये एकादशीला कीर्तन होतंच. आता अरणगावची माती पुण्य पावन झालेली, सावताबाबांच्या पदस्पर्शाने नाहून निघालेली, पण ते कळण्यासाठीची दिव्य दृष्टी मात्र जनाकडं नसलेली. आता मात्र गावातली लोक एकत्र आली, म्हणले बाबा आता खऱ्या अर्थानं दर एकादशीला गावात कीर्तन झालं पाहिजे. सावताबाबांनी पाहिलं, म्हणलं हो की रे गड्यांनो, देवाच्या नामाचा गजर एकादशीला नाही रोजच झाला पाहिजे, पण बाबा यंदा कीर्तन तुम्ही करायचंय. सावताबाबांनी एक वेळ पाहिला आणि म्हटलं अरे बाबांनो मी काय बोलणार आहे, माझ्याकडं काय, मी साधा भोळा फक्त देवाची सेवा करणारा वारकरी, अरे मला कुठं मी काय महाराज आहे वय, मला कीर्तन जमणार आहे वय. पण लोकांनी सांगितलं बाबा अहो या अंतरीचा त्या अंतरीचा जो भाव ऐकला त्याची गोडी अजूनही अंतकरणात आहे, कीर्तन तुम्हीच करायचं. आणि पाहता पाहता एकादशीचा प्रसाद खऱ्या अर्थानं संत सावता महाराजांच्या अंतकरणामधून आता खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोचू लागला. संत सावता महाराज
आता वास्तवात संत सावता महाराज म्हणून तर जनांच्या निदर्शनास येऊ लागले. तर भक्तीच्या अखंड नामाचा जयघोष आता खऱ्या अर्थानं होऊ लागला. तो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये साज होऊन खऱ्या अर्थानं रसू लागला. पण आता लोकांना प्रश्न पडू लागला की खऱ्या अर्थानं महाराज बोलतात, पण तो अंतरीचा भाव, ते शब्द मात्र नवीन आहेत. ते शब्द मात्र या अगोदर कधी ऐकायला मिळाले नाहीत. हा अमृतपानाचा वर्षाव याआधी कधी झाला नाही. मग हे खऱ्या अर्थानं बाबांच्या मुखातील शब्द, महाराजांच्या मुखातील शब्द हे अभंगाचे रूप खऱ्या अर्थानं साठवून ठेवलं पाहिजे. आणि काशीबांनी ते आनंदानं काम स्वीकारलं. आणि खऱ्या अर्थानं तेच स्वीकारलेलं काम जगाच्या मालकाच्या मुखातलं अमृतपान शब्दांच्या अभंगाच्या रूपानं खऱ्या अर्थानं पुढं आलं.